तर नमस्कार मंडळी. आणि आज आहे 23 मार्च 2025 आणि आपण आता चाललेलो आहोत दापोलीला. तर आधी व्लॉग चालू करण्याच्या आधी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर तुम्ही बघाल तर आज सकाळी आपण अंदाजन 6:30ला खेर्डीतनं निघालो. आणि सकाळी थोडंसं वातावरण एकदम प्लेझंट होतं. आणि तुम्ही बघाल तर थोडंसं धुकं गाडीच्या आतमध्ये फॉर्म होत होतं. आणि दुसरं म्हणायचं म्हणजे दापोलीला जायला दोन रस्ते आहे. एक आपण मुख्य महामार्गातनं जाऊ शकतो आणि थोडासा दुसरा आहे एक शॉर्टकट. तो आहे वाया बागमांडला, जेटी. तर बागमांडल्याला पण जायला दोन रस्ते आहेत. अं, एक जातो सायगाव, मारळ, हरिहरेश्वर आणि बागमांडला. आणि दुसरा जातो नॉर्मल गालसुरे, कोलमंडले आणि नंतर डायरेक्टली जो बागमांडला जी जेटी आहे तिकडे तो रस्ता उतरतो. आपण आता दुसऱ्या रस्त्याने आता जाणार. आणि एक अंदाजन अर्धा तास लागला तिकडे जायला. आणि आमची जेटी तिकडे वेटिंगच होती. तर त्या जेटीचं आपण पुढे बघूया. तर तुम्ही बघितलं, आपण आता दुसरा रस्ता घेतला आणि हा लेफ्ट घेतला तर हा जातो जेटीच्या धक्क्याकडे. तर तुम्ही बघितलं तर राईट साईडला तिकीट काढायचं काउंटर आहे. आणि 20 मिनटं 20 रुपये पर पर्सन आहे प्रौढ ॲडल्टची. आणि 180 रुपये आहे गाडीचे. त्या डिपेंड्स कोणती गाडी आहे त्याच्यावरती. पुढे आता तुम्ही बघितलं तर अपोजिट साईडने 7 वाजल्याची जेटी जी आहे ती 7:20 पर्यंत आली. आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये चढणार. तर आता आपण जेटीमध्ये चढायला रेडी झालेलो आहोत. आणि इकडेच मी तो शॉट बनवला, त्याच्यामध्ये आपलं डिपार्चर आणि अरायवल अँगल वगैरे सगळं प्रॅक्टिकलवरती आपण टेस्ट केलेलं होतं. आणि आमचीच पहिली गाडी होती. तर तुम्ही बघाल तर जाताना खूपच असं दिसते, पण डीप आहे, म्हणजे तो अँगल आहे तो डीप होता. आणखीन मोस्टली सगळ्या गाड्या मी बघितल्यानंतर तर ऑलमोस्ट घासत होत्या. पण आपला गुरखाचं सगळेच डायनामिक्स चांगले आहेत. त्याच्यामुळे हा मला एक मेजर ॲडव्हान्टेज दिसला, जो आपला प्रॅक्टिकली आपण अनुभवला आणि यूज पण केला. गाडीत बसते. हा हो आले ना पत्ते तर आता तुम्ही बघितलं तर आपण गुरखा केलेली आहे पार्क. आणखीन जसं पार्क केली तसं गाड्यांची आवाजाही चालू झाली, त्यांची लगबग चालू झाली गाड्या पार्क करायला. आणि मला वाटतं एक 7:32ला फेरी बरोबर टायमावरती सुटली. तर तुम्ही अपोजिट साईडला बघितलं तर तो आहे जिकडनं आपण निघालो, हा आहे बाणकोटचा जेटी कट्टा. जिकडनं आणि तुम्ही बघाल तर तो रॅम्प बघा केवढा एकदम खालच्या साईडला आहे. तर गुरखाच्या हाय ग्राउंड क्लिअरन्समुळे आपल्याला काही चॅलेंज आलं नाही. आणि हे ऑलमोस्ट खूप मोठी फेरी आहे. आणि सीजनच्या टायमाला एकदमच पॅक असते. बसेस, टेम्पो एकदम भरभरून त्याच्यामध्ये नेतात.
तर आता तुम्ही हा बघितलं तर हा एक छोटासा टाइम लॅप्स आम्ही काढलेला, जे गाडीतला जो कॅमेरा होता त्याच्यातनं टाइम लॅप्स काढलेला. तर छान टाइम लॅप्स आलाय, जरा एन्जॉय करा. तर एक अंदाजन मला वाटतं एक 15 मिनटं लागली असतील. आणि आता आपण दुसऱ्या साईडला, म्हणजे केळशीच्या साईडला आपण आता पोचतोय. आणि थोडंसं जनरल तुम्ही बघाल तर प्रॅक्टिस इंडियन पब्लिकमध्ये काय म्हणतात त्याला, पेशन्स नसतात म्हणजे बोट चालू आहे तरी पण आपलं पब्लिक त्याच्यातनं चालत आहेत, गाडी चालत आहेत. थोडंसं डेंजरस असतं. तर आयडियली एकदम अवॉइड करायला पाहिजे. तर दुसरा डिसएडव्हान्टेज माझ्या हिशोबाने ह्या रस्त्याचा काय आहे, की या रस्त्याची जी इन आणि आउट जायला जो रस्ता आहे तो माझ्या हिशोबाने एकदमच निमुळता आहे. आणि काय काय ठिकाणी तर एकच गाडी जाईल असा पण रस्ता आहे. आणखीन पुढे गेल्यावरती जे वरती चढायचं आणि खाली यायचं इन्क्लाइन आहे ते खूप आहे. त्याच्यामुळे खूप साऱ्या गाड्या बंद पडतात. तर मी तर रेकमेंड करेल तुम्हाला, समजा लवकर गेलात तर हा रस्ता यूज करा. आणि येताना नॉर्मल जो आपला हायवेवाला जो रस्ता आहे तो घेऊन बघा. पण सीझनच्या टायमाला या रस्त्यामध्ये डेफिनेटली ट्रॅफिक असतं. आता तुम्ही जेव्हा पुढे मी शूट करेल तेव्हा तुम्ही नक्की बघालच. हा तुम्ही बघाल ना, हा एकदमच गावातनं जाणारा रस्ता आहे. थोडंसं आता त्या ठिकाणी मातीचं सगळं हे केलेलं आहे, पण तरी पण हा रस्ता एकेरीचा आहे. आणि ही जी एस्पेशली जी चढण आहे ती दिसत नाही आहे, पण ह्याचा इन्क्लाइन खूप आहे. आणि इमिजिएटली गेल्यावरती काय होतं, एक ब्लाइंड लेफ्ट टर्न आहे. तर त्याच्यामुळे मोस्टली ज्या गाड्या असतात त्या ह्याच पट्ट्यामध्ये अडकतात आणि थोडंसं नंतर मग ट्रॅफिक जाम होतं. तर हे जरासा रस्ता तुम्ही बघा आणि डिसिजन घ्या. तर आता आपण रस्त्याच्या त्या साईडला आलेलो आहोत, टुवर्ड्स दापोली. तर हा आता व्लॉग इकडे आपण एंड करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.